नमस्कार. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना साजरा करत आहे अमृत महोत्सव. या ऐतिहासिक वर्षात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झाली आहे ऊस रोपे वाटिका योजना. ही योजना साकार झाली नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून. या योजनेचा उद्देश आहे ऊस उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे. ही रोपे तयार होतात प्रवरा कारखान्याच्या नर्सरीमध्येच, जेणेकरून गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता कायम राहील. चला तर मग रोपे तयार करण्याची प्रक्रिया बघूया. ऊस रोपे बनवण्यासाठी सीड फार्मचे सर्टिफाईड बेणे वापरले जाते. त्यापासून रोपे बनवली जातात. हे सर्टिफाईड बेणे 2 वे कटिंग मशीनने कट केले जाते. कट केलेल्या डोळ्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 2 मिली प्रति लिटर, बुरशीनाशक बाविस्टीन 1 ग्रॅम प्रति लिटर, वाढ प्रेरक जर्मिनेटर 10 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरले जाते व त्यानंतर 10 ते 15 मिनिटे या द्रावणामध्ये कट केलेले ऊसाचे डोळे भिजवले जातात. रोपे तयार करण्यासाठी 42 व 60 कप्पे असलेले ट्रे वापरले जातात. ह्या ट्रे मध्ये 50% कोकोपीट, 50 ग्रॅम वर्मी कंपोस्ट, 50 ग्रॅम बाविस्टीन आणि 200 ग्रॅम सिंगल सुपरफास्ट रोपे तयार करण्यासाठी वापरले जाते. वरील ट्रे आपण एका विशिष्ट ठिकाणी ऊब देण्यासाठी 8 दिवस ठेवतो. 8 दिवसांमध्ये ऊसाचे रोप तयार होण्यास सुरुवात होते. आता आपण जे रोपे बघत आहोत ती 10 ते 12 दिवसाची आहे व त्यावर आपण बाविस्टीन व क्लोरोपायरिफॉसची फवारणी घेतली आहे. आता आपण जे रोपे बघत आहोत ते 25 दिवसचे आहेत आणि ह्या रोपांच्या वाढीसाठी 19-19-19 NPK व मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी आवश्यकतेनुसार केली जाते. आता ही रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी तयार आहेत. या योजनेअंतर्गत काय लाभ मिळणार आहे? या योजनेअंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना 4.5 बाय 1.5 फूट अंतरावर ऊस लागवडीसाठी एकरी 6,000 रुपये रोपे मोफत दिली जाणार आहेत. या योजनेसाठी सुरुवातीस लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिरोप 1 रुपये डिपॉझिट म्हणून भरायचा आहे. शेतकऱ्यानं कारखान्याला ऊस गाळपासाठी दिल्यानंतर ही रक्कम परत केली जाणार आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांवर कोणताही ताण येणार नाही आणि त्याला उत्तम दर्जाची ऊस रोपे सहज उपलब्ध होणार आहेत. ऊस रोपांद्वारे लागवडीचे फायदे: वेळेची बचत, एकसमान वाढ, बियाण्यांची बचत, लागवडीच्या खर्चात बचत, रोग व कीड नियंत्रण, हवामानानुसार लागवड, कमी ऊसातही उच्च उत्पादन, वाहतुकीच्या खर्चात बचत. चला तर मग या ऊस रोपे वाटिका योजनेत सहभागी होऊया. शाश्वत शेतीकडे एक पाऊल टाकूया आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्वप्न साकार करूया. धन्यवाद.